नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती घेणार आहोत। जन्म 14 एप्रिल 1891। जन्मठिकाण महू, इंदूर जिल्हा, मध्य प्रदेश। मूळ नाव भीमराव रामजी सपकाळ उर्फ आंबवडे। जन्माच्या वेळी नाव विवा भीमराव, आई वडिलांचे 14वे अपत्य। टोपण नाव बाबासाहेब, बोधिसत्व, भीमा, विवा, भीम। कुटुंब त्या काळी अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या महार जातीचे। मूळचे रत्नागिरी, महाराष्ट्रातील जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात असलेल्या आंबवे गावचे। कोणतील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असे व त्यात शेवटी उपसर्ग कर शब्द जोडण्याचा प्रघात, त्यामुळे सपकाळ असताना आंबवडेकर नाव नोंदविले। 7 नोव्हेंबर 1900। वडील रामजी मालोजी सपकाळ, आई भीमाबाई रामजी सपकाळ, पत्नी रमाबाई आंबेडकर, डॉक्टर सविता आंबेडकर, अपव्य यशवंत आंबडेकर। 1896 ते 5 वर्षाचे असताना आई भीमाबाईचे निधन मस्तकशूळ आजाराने संगोपन आत्या मीराबाईंनी केले। नोव्हेंबर 1896 सातारा येथील कॅम्प स्कूलमध्ये भीमरावांचे नाव दाखल। 1896 कुटुंबाने दापोली सोडली व सातारा येथे स्थायिक झाले। 1898 पिता रामजींनी दुसरे लग्न केले व कुटुंब मुंबईला स्थायिक। 1906 दापोलीच्या 9 वर्षीय रमाबाई यांच्याबरोबर लग्न। 1907 मुंबईच्या एल्फिस्टन्स हायस्कूलमधून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण। 1912 ते 13 एल्फिस्टन कॉलेजमधून पार्शियन व इंग्रजी घेऊन बी.ए. झाले। बडोदा संस्थानात नोकरीसाठी रुजू झाले। याच वर्षी यशवंत हा मुलगा झाला। 2 फेब्रुवारी 1913 वडील रामजी बाबांचे मुंबईमध्ये निधन झाले। जून 1913 बडोदा नरेश सयाजीराव गायकवाडांकडून प्रति महिने 25 रुपये शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेला कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयाण केले। मुंबई विद्यापीठाची बी.ए. ची पदवी संपादन करणारे अस्पृश्य वर्गातील पहिला विद्यार्थी होण्याचा मान आंबेडकरांना मिळाला। बडोदा संस्थानाने परदेशात अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती। 20 जुलै 1913 अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे बोटीने प्रवास करून पोहोचले। 1913 ते 16 अर्थशास्त्र शाखेत प्रवेश। प्रमुख विषय अर्थशास्त्र व इतर समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र आणि तत्त्वज्ञानी विषय निवडले। 15 मे 1915 ॲडमिशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी हा प्रबंध सादर केला। 2 जून 1915 रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना एम.ए. पदवी मिळाली। याच काळात लाला लजपतराय यांच्याशी ओळख। 1913 ते 17 भारताचा राष्ट्रीय लाभांश इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन हा पी.एच.डी. साठीचा प्रबंध लिहिला व पी.एच.डी. संपादन केली। प्राध्यापक सेलिगमन आंबेडकरांचे पी.एच.डी. साठीचे मार्गदर्शक। 1916 लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स व पॉलिटिकल सायन्समध्ये प्रवेश घेण्यासाठी लंडनला आले। जून 1917 बडोदे महाराजांच्या शिष्यवृत्तीची मुदत संपली म्हणून हिंदुस्थानास परत। त्यापूर्वी लंडन विद्यापीठात एम.एस.सी. परीक्षेसाठी 1 वर्ष अभ्यास। 1917 मुंबईत वाज कॉलेज या खाजगी व्यापारी शिक्षण संस्थेत काही काळ अर्थशास्त्र, बँकिंग व कायदा या विषयांचे अध्यापन। जुलै 1917 बडोदे येथे सयाजीराव महाराज यांचे मिलिटरी सेक्रेटरी म्हणून नेमणूक, परंतु थोड्याच दिवसात या नोकरीचा राजीनामा। नोव्हेंबर 1918 मुंबई येथील सिडनेहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स येथे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली। सावेबेरो कमिटीसमोर साक्ष अस्पृश्यांना प्रांतातील कौन्सिलमध्ये स्वतंत्र प्रतिनिधित्व असावे असा विचार सर्वप्रथम मांडला। 31 जानेवारी 1920 मूकनायक हे पाक्षिक वृत्तपत्र सुरू केले। शाहू महाराजांनी त्यांना 2000 रुपयाची आर्थिक मदत केली। 5 जुलै 1920 लंडन येथील अपुरा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी सिडनेहॅम कॉलेजमधील प्राध्यापकाच्या पदाचा राजीनामा। 30 सप्टेंबर 1920 लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेत मास्टर ऑफ सायन्ससाठी प्रवेश मिळविला। 1920 हुबळी, कर्नाटक येथे झालेल्या ब्राह्मणेतर परिषदेचे अध्यक्ष। सप्टेंबर 1920 लंडन विद्यापीठामध्ये नाव दाखल केले। कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथे यांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्यांची मोठी परिषद भरली। यावेळी छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते। नागपूर येथे छत्रपती शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय अस्पृश्य परिषद कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्याशी असलेले वैचारिक मतभेद स्पष्ट झाले। 20 जून 1921 मास्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान केली। विषय प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पेरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया। 28 जून 1922 ग्रेज इन संस्थेने त्यांना बॅरिस्टर ॲट लॉ ही वकिलीची पदवी दिली। ऑक्टोबर 1922 लंडन विद्यापीठाने त्यांनी सादर केलेला प्रबंध स्वीकारल्याने लंडन विद्यापीठाची डी.एससी. पदवी मिळविणारे पहिले भारतीय बनले। विषय द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन्स। हाच प्रबंध 1947 साली हिस्ट्री ऑफ इंडियन करन्सी अँड बँकिंग म्हणून प्रसिद्ध झाला। एप्रिल 1923 मायदेशाला परत। जून मुंबई येथे हायकोर्टामध्ये वकिलीस सुरुवात। नोव्हेंबर 1923 लंडन विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी बहाल केली। 20 जुलै 1924 मुंबई येथे बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना।
ब्रीदवाक्य शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. 1924 भारतातील जाती ग्रंथ. या सभेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सचिव सीताराम शिवतरकर. उद्देश अस्पृश्यात नवजागृती करणे व त्यांची शैक्षणिक प्रगती साधणे. बहिष्कृत हितकरिणी सभेच्या माध्यमातून अस्पृश्यांसाठी वाचनालये, प्रौढ रात्रशाळा सुरू करण्यात आल्या. 1926 मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती 1926 ते 1936. ऑक्टोबर 1926 ब्राह्मणांविरोधीच्या खटल्यात केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर यांच्या बाजूने लढून विजय. फिर्यादीच्या बाजूने पुण्यातील वकील एल. बी. भोपटकर होते. 19 व 20 मार्च 1927 महाड येथे कुलाबा परिषद भरविली. अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 20 मार्च 1927 रत्नागिरी जिल्ह्यातील महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह. नंतर महाडच्या महानगरपालिकेने अस्पृश्यांना चवदार तळे खुले केल्याचा ठरावही रद्द केला. एप्रिल 1927 बहिष्कृत भारत पाक्षिक सुरू. 26 जून 1927 अंबादेवी मंदिर सत्याग्रह डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झाला. 25 डिसेंबर 1927 मनुस्मृतीचे देहन. या घटनेची तुलना मार्टिन ल्युथरने केलेल्या पोपच्या ख्रिश्चन धर्मगुरू धर्मबहिष्कृततेच्या आज्ञेच्या दहनाशी केली आहे. डिसेंबर 25 मनुस्मृती देहन दिन म्हणून तेव्हापासून मानला जातो. मे 1928 इंडियन स्टॅट्युटरी कमिशन सायमन कमिशन समोर साक्ष. 14 जून 1928 दलित शिक्षण संस्थेची स्थापना. जून 1928 मुंबई येथील सरकारी लॉ कॉलेजमध्ये प्राध्यापक, मुंबई प्रांत कमिटीचे सभासद. 1928 महारांची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी मुंबई कायदेमंडळात महार वतन बिल मांडले. 1928 बॉम्बे प्रेसिडेन्सी कमिटीवर आंबेडकरांची नेमणूक. त्यांनी सायमन कमिशन बरोबर काम केले. नदीच्या खोऱ्यातील पाण्याच्या नियोजनाची योजना सादर केली. ही योजना दामोदर खोरे परियोजना म्हणून ओळखली जाते. आपल्या शासनाने 1996 मध्ये कृष्णा, गोदावरी, तापी, नर्मदा अशी खोऱ्यांची विभागणी केली. 1928 ते 1934 चरी, रायगड गावात शेतकऱ्यांचा पहिला संप. हा संप 7 वर्षे सुरू होता. त्यांनी खोती पद्धत नष्ट करण्यासाठी संघर्ष केला. 4 जानेवारी 1928 च्या टाइम्स ऑफ इंडियात इंदूर संस्थानात अनुसूचित जातींना मिळणाऱ्या वाईट वागणुकीबद्दल वृत्तांत आला होता. त्याची तुलना डॉक्टर बाबासाहेब यांना 18व्या शतकातील पेशवाईतील स्थितीशी केली. 9 जून 1928 समता हे वृत्तपत्र समाज समता संघाचे मुखपत्र होते. 14 एप्रिल 1929 रत्नागिरी येथील चिपळूण येथे जिल्हा शेतकरी परिषद आयोजित. या परिषदेत कोकणातील खोदीदारी विरुद्ध शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू केले. 13 ऑक्टोबर 1929 पार्वती मंदिर सत्याग्रह. फेब्रुवारी 24, 1930 जनता वृत्तपत्र. 2 मार्च 1930 नाशिक या ठिकाणी 8000 महार सत्याग्रहींनी काळाराम मंदिर सत्याग्रह यशस्वी केला. 8 ऑगस्ट 1930 मागासवर्गीयांच्या सभेमध्ये डॉक्टर आंबेडकरांनी आपला राजकीय दृष्टिकोन जगासमोर ठेवला व मागासवर्गीयांनी काँग्रेस व ब्रिटिश यांपासून स्वतंत्र झाल्याशिवाय ते सुरक्षित होणार नाहीत सुचविले व मिठाच्या सत्याग्रहाचा समाचार घेतला. 7 सप्टेंबर 1930 दुसऱ्या गोलमेज परिषदेत हजर राहून अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा मिळाव्या. 1930 ते 32 गोलमेज परिषदेत मागासवर्गीयांचे प्रतिनिधी म्हणून हजर. 26 सप्टेंबर 1932 पुणे करारावर सही. अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी संयुक्त मतदारसंघ मिळाले. जून 1935 सरकारी लॉ कॉलेजमध्ये प्राचार्य, कायदेशास्त्राचे पेरी प्राध्यापक होते. सप्टेंबर 1935 केवला येथे हिंदू धर्म सोडण्याचा निर्णय जाहीर केला. यावेळी त्यांनी मी जरी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही असे जाहीर केले. जानेवारी 1936 मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीवर सभासद म्हणून निवडून आले. 13 व 14 एप्रिल 1936 अमृतसर येथे शीख मिशनरी परिषद भरली होती. 15 ऑगस्ट 1936 स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना. या पक्षाने 1937 च्या प्रांतिक निवडणुकीत 13 जागा जिंकल्या. 18 सप्टेंबर 1936 शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी अमृतसरला गेले. 1937 ते 38 ॲनिहिलेशन ऑफ कास्ट ग्रंथ. 17 फेब्रुवारी 1937 मुंबई विधिमंडळाच्या निवडणुकीत त्यांच्या अथक प्रयत्नामुळे या पक्षाचे 15 उमेदवार निवडून आले. 17 सप्टेंबर 1937 खोती पद्धत नष्ट करणाऱ्या कायद्याचे विधेयक मुंबई विधिमंडळात मांडले. 1940 पाकिस्तानविषयी विचार थॉट्स ऑन पाकिस्तान ग्रंथ. 10 जानेवारी 1938 25,000 शेतकऱ्यांचा मोर्चा विधिमंडळावर गेला. आंबेडकरासमवेत. सप्टेंबर 1918 शेतजमिनीच्या समस्येवर शोधनिबंध एका प्रकाशित मासिकेत प्रकाशित केला. तसेच आंबेडकरांनी पीक विमा पद्धत सुचविली. 20 डिसेंबर 1941 ते 1941 पासून सर्वप्रथम स्वतः बाबासाहेब जय भीम लिहू लागले. आधुनिक भारतातील प्रथम समतावादी पुरुष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. 1942 पासून बौद्ध जयंती दिनी सार्वजनिक सुट्टी असावी अशी मागणी. जुलै 1942 ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना. जुलै 1942 गव्हर्नर जनरलच्या एक्झिक्युटिव्ह कौन्सिलवर मजूरमंत्री म्हणून नेमणूक.
1943 रानडे, गांधी आणि जीना ग्रंथ. 1944 आम्ही शासनकर्ती जमात बनणार जनता वृत्तपत्रात लेख लिहिला. 1945 काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्य वर्गास कसे वागविले ग्रंथ. 1945 धर्मांतरापूर्वी मुंबईत सिद्धार्थ कॉलेज स्थापन केले. जुलै 1945 पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मुंबई स्थापना. 1946 शूद्र पूर्वी कोण होते, हु वेअर द शूद्राज ग्रंथ. 1946. 1947 कायदे मंत्री असताना हिंदू संहिता विधेयक लोकसभेत मांडले. 1948 द अनटचेबल ग्रंथ. 1948 ते 15 एप्रिल नवी दिल्ली डॉक्टर शारदा कबीर सोबत विवाह दुसरा. विवाहानंतर शारदा कबीरांनी सविता आंबेडकर हे नाव स्वीकारले. 1935 पहिली पत्नी रमाबाई यांचे दीर्घ आजाराने निधन. 1942 ते 1946 मजूर मंत्री, व्हाईसरॉय, एक्झिक्युटिव्ह काउन्सिल. 15 ऑगस्ट 1947 ते 1950 भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री. 29 ऑगस्ट 1947 भारतीय संविधानातील मसुदा समितीचे अध्यक्ष. नोव्हेंबर 26, 1949 2 वर्षे 11 महिने 18 दिवसात संविधान लिहून सभेत सुपूर्द केले. 2 मे 1950 दिल्ली येथे पहिली सार्वजनिक बौद्ध जयंती साजरी केली. जून 1950 औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना व परिसराला नागसेनवन असे नाव दिले. जुलै 1951 भारतीय बौद्धजन संघ स्थापना. 27 सप्टेंबर 1951 हिंदू कोड बिलास विरोध झाल्याने मंत्रिपद सोडले. 1953 महाराष्ट्रामध्ये बौद्ध जयंतीस सुरुवात. 27 मे 1953 रोजी केंद्र सरकारने बुद्ध जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. 1955 काठमांडू नेपाळ येथे जागतिक बौद्ध परिषदेत बौद्ध भिक्खूंनी त्यांना बोधिसत्व ही उपाधी प्रदान केली. दलाई लामा यांनाही आंबेडकरांना बोधिसत्व संबोधले होते. मे 1955 भारतीय बौद्ध महासभा स्थापन. 1955 थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट्स ग्रंथ. 14 ऑक्टोबर 1956 बौद्ध धर्म स्वीकारला, सम्राट अशोकाने याच दिवशी स्वीकारला होता. 1956 आयुष्यातील शेवटची बुद्ध जयंती दिल्लीतच साजरी केली. मे 1956 सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ, मुंबई स्थापना. ऑक्टोबर 14 नागपूर येथे बौद्ध धर्माचा स्वीकार. 20 नोव्हेंबर 1956 नेपाळमधील काठमांडूला वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्टच्या 4थ्या परिषदेत हजर राहिले व बुद्ध की कार्ल मार्क्स या विषयावर भाषण केले. 4 फेब्रुवारी 1956 प्रबुद्ध भारत वृत्तपत्र. 6 डिसेंबर 1956 दिल्लीला निवासस्थानी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. तेव्हा त्यांचे वय 64 वर्षे होते. 1957 त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अनुयायांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची स्थापना केली. 1987 गंगाधर पानतावने यांनी भारतात पहिल्यांदा बाबासाहेबांच्या पत्रकारितेवर पी.एच.डी. साठी शोध प्रबंध लिहिला. 14 एप्रिल 1990 मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला. 29 मे 2003 माईसाहेबन माई शारदा कबीर यांचे दिल्लीतील मेहरौली येथे वयाच्या 93व्या वर्षी निधन झाले. गांधी व अस्पृश्यजनांचे बंधविमोचन ग्रंथ. बुद्ध व त्यांचा धम्मक बुद्ध अँड हिज धम्मक ग्रंथ. 1919 कायदा बनविण्याआधी 1918 साऊथ बरो कमिशनसमोर डॉक्टर नी निवेदन देऊन साक्ष दिली होती. त्यात ज्या मागण्या प्रामुख्याने बाबासाहेबांनी केल्या होत्या त्या 1919 मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायद्यात समाविष्ट करण्यात आल्या होत्या. बाबासाहेब पश्चिम बंगाल प्रांतातून संविधान सभेवर निवडून आले होते. डॉक्टर बी.आर. आंबेडकर भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार होते. के.आर. नारायण भारताचे तत्कालीन राष्ट्रपती. आंबेडकर भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार होते. संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते. भारतीय रिझर्व्ह बँक ही आंबेडकरांनी हिल्टन यंग कमिशनला सादर केलेल्या विचारांवर आधारित होती. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांनी जयकरांमार्फत बाबासाहेबांनी इस्लाम धर्म स्वीकारावा, पाकिस्तानला यावे व पाकिस्तानचे गव्हर्नर व्हावे अशी ऑफर दिली. ख्रिश्चन, मुस्लिम, शीख, जैन, बौद्ध, यहुदी इत्यादी धर्माच्या धर्मगुरूंनी त्यांना आपल्या धर्मात यावे यासाठी आमिषे दाखविली. मुंबईमधील त्यांच्या निवासस्थानाला राजगृह असे नाव दिले. त्यांचे गुरु गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले. 1990 ते 1991 हे आंबेडकरांचे जन्मशताब्दी वर्ष सामाजिक न्याय वर्ष म्हणून पाळले गेले. डॉक्टर बाबासाहेबांचे मुंबई येथील समाधीस्थळ चैत्यभूमी दादर. डॉक्टर बाबासाहेबांचे प्रसिद्ध वचने विचार त्यांच्याबद्दल. 1 राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे. 2 भाकरीपेक्षा इज्जत प्यारी. 3 देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढले पाहिजे. 4 भिक्षेने गुलामी मिळते, स्वातंत्र्य नाही. 5 आम्हाला सामाजिक व राजकीय गुलामगिरीतून मुक्त करा म्हणजे आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून राजकीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करतो.
6. राजकीय सत्तेच्या मोक्याच्या आणि महत्त्वाच्या जागा काबीज करा आणि शासनकर्ती जमात बना. दलित बांधवांना आवाहन. 7. जर माझ्या मनात द्वेष व सूडबुद्धी असती तर 5 वर्षांच्या आत मी या देशाचे वाटोळे केले असते. 8. तिरस्करणीय गुलामगिरी व अन्यायाच्या अमानुष गर्तेत पिचत पडलेल्या ज्या समाजात मी जन्मास आलो, त्या समाजाची गुलामगिरी नष्ट करण्यात मी अपयशी ठरलो तर स्वतःलाच गोळी घालीन. 9. Religion is meant for man, but man is not meant for religion. 10. वाचन मनाला अन्न पुरविते, या अन्नाचे चर्वण केले तरच ते पचते, अन्न पचते तरच बुद्धी प्रगत होते. 11. 30 मार्च 1927 महिलांना उद्देशून तुमचा नवरा व मुले दारू प्यायली तर त्यांना जेवण देऊ नका. 12. बौद्ध धर्माचे प्रज्ञा, करुणा व समता ही 3 तत्त्वे स्वीकारली. 13. दलित वर्णाला प्रोटेस्टंट हिंदू किंवा नॉन कॉन्फॉर्मिस्ट म्हणा अशी मागणी. 14. दलितांचा मुक्तिदाता या शब्दात सयाजीराव गायकवाड यांनी त्यांचा गौरव केला. 15. आंबेडकरांच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द म्हणजे पिस्तुलातून उडणारे बार आहे, असे डॉक्टर बेव्हर्ली निफोल्स यांनी त्यांचे वर्णन केले. 16. आंबेडकरांमध्ये तुम्हाला तुमचा उद्धारकर्ता लाभलेला आहे, ते तुमच्या बेड्या तोडून टाकतील याची मला खात्री आहे, असे उद्गार छत्रपती शाहू महाराजांनी माणगाव परिषदेमध्ये काढले. 17. अस्पृश्यता एक लोकांची लहर आहे. 18. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. 19. मूकनायक व बहिष्कृत भारत या वृत्तपत्रांच्या शीर्षभागी अनुक्रमे संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांची वचने होती. 20. आंबेडकरांना आधुनिक मनू म्हणतात. 21. आंबेडकरांचा काश्मीरला असलेल्या 370 या कलमास विरोध होता. 22. दुसऱ्या महायुद्धात भारताने ब्रिटिशांना सहकार्य करावे असा मनोदय डॉक्टर आंबेडकरांनी व्यक्त केला. 23. भाषावार प्रांतरचनेबाबत डॉक्टर आंबेडकर फारसे उत्सुक नव्हते. त्यांच्या मते भाषावार प्रांतरचनेमुळे ऐक्य भावना वाढीस लागण्याऐवजी हिंदुस्थानचे अधिक तुकडे पडतील. मात्र प्रांतरचना केल्यास मुंबईचा संयुक्त महाराष्ट्रात समावेश करावा, असे निवेदन त्यांनी दार कमिशनला सादर केले. 24. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तर मध्य मुंबई या राखीव मतदारसंघातून पराभूत झाले होते. बाबासाहेबांचे एकेकाळचे सहकारी काँग्रेस नेते नारायण साधोशा काजरोळकर यांनी त्यांना पराभूत केले होते. 25. त्यांच्या कुटुंबाचा जाती परंपरेचा धिक्कार करणाऱ्या कबीरच्या शिकवणुकीवर विश्वास होता. 26. त्यांचे वडील सैन्यात होते आणि ते सुभेदार मेजर म्हणून सेवानिवृत्ती झाले होते. 27. त्यांच्या शाळेतील शिपाई बाईंना त्यांचे दप्तरही अस्पृश्य वाटे. 28. ते अस्पृश्य असल्यामुळे संस्कृत शिकू शकले नाही. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.